नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे. स्वप्नस्फूर्ती अकॅडमी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, 21 जानेवारी 2024 साली आता जो काही आपला CTETचा पेपर झाला, त्या पेपरमधले जे काही प्रश्नपत्रिका होती, त्या प्रश्नपत्रिकेचा उत्तरपत्रिका आपण आजच्या व्हिडिओमध्ये काढत आहोत. त्यामध्ये आपण प्रथम भाषा म्हणून जी मराठी भाषा निवडण्यात आलेली त्याचे प्रश्न क्रमांक 91 ते 120 या प्रश्नांची या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय, उत्तरं काढण्याचा प्रयत्न करतोय. आता या ठिकाणी बऱ्याच जणांनी मला विचारलं की सर अजूनही आपण उत्तरपत्रिका का टाकलेली नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, गडबड करून चुकीची उत्तर देण्यापेक्षा थोडासा विचार करून आणि संदर्भ पडताळून मग नंतर प्रश्नाची उत्तर दिली तर आपली उत्तरपत्रिका काय होऊ शकते, तर 100% योग्य आणि सटीक राहू शकते. या अनुषंगाने थोडंसं उशिरा परंतु सटीक आणि योग्य प्रश्नांची उत्तरं घेऊन मी तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आलेलो आहे. तर चला, कुठल्याही व्हिडिओला वेळ न घालवता आपण आजच्या या उत्तरपत्रिकेला सुरुवात करूया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओला आवडला असल्यास तुम्ही आमच्या व्हिडिओला काय करा, कमेंट करून आम्हाला एक प्रतिसाद द्या. बघा, आजच्या या ठिकाणी बघा, परीक्षार्थींनी भाषा 1चा पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 4 मधील प्रश्न क्रमांक 91 ते 120 याची योग्य उत्तरं द्यावीत. आता या ठिकाणी आपल्याला 91 ते 120च्या प्रश्नांची उत्तर आपल्याला बघायची आहेत. सुरुवातीला आपल्याला उतारा विचारण्यात आलेला आणि उतारावरती आधारित 91 ते 99 प्रश्न या ठिकाणी आपल्याला होते. त्यातला पहिला प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 91, प्रतिक्रिया सज्जता केव्हा उपयोगी पडते असे लेखकाला वाटते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4, त्वरित निर्णय घेताना. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उत्तरामध्ये सापडत आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 92, कासावीस होणे, व्याकुळ होणे याचा समानार्थी शब्द शोधा. तर कासावीस होणे म्हणजेच काय होणे, तर मनामध्ये एक प्रकारची तगमग निर्माण होणे, म्हणून याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, मुलांची वैचारिक क्षमता वाढवण्याचा कोणता मार्ग लेखकाने सुचवलेला आहे. तर 93 प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. लेखकाने सांगितलेलं आहे की मुलांची कल्पनाशक्ती किंवा मुलांची वैचारिक क्षमता जर वाढवायची असेल तर वाचन विकसित होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणून याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न क्रमांक 94, पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय शोधा. आता विशेष नाम म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, पदार्थाचं ठेवलेलं किंवा कल्पिलेलं नाव म्हणजे नाम ही व्याख्या. पण जर ते विशेष किंवा स्पेशल असेल, एकाच व्यक्तीचं असेल तर त्याला म्हटलं जातं विशेष नाम. आणि जर अनेक नामांचा समूह जर एकत्रित येत असेल तर त्याला म्हटलं जातं सामान्य नाम. म्हणून विशेष नाम नसलेला पर्याय आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. कारण पुस्तक हे विशेष नाम नसून ते काय होतंय, सामान्य नाम होत आहे. कारण का, पुस्तक म्हणल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो कोणते पुस्तक. मग कोणते पुस्तक हा प्रश्न पडल्यानंतर आपल्याला समजायला पाहिजे मराठीचं, हिंदीचं, इंग्रजी का कन्नड, कोणतं पुस्तक आहे. म्हणजेच काय होतंय, संदिग्धता निर्माण होते. म्हणजे हे काय आहे, सामान्य नाम आहे. परंतु महाभारत, चांदोबा आणि पंचतंत्र ही काय आहेत, विशेष नाम आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 94चं उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 3 पुस्तक. पुढील प्रश्न क्रमांक 95, विचारशून्य प्रतिक्रिया दिल्याने कोणती गोष्ट वाट्याला येते. तर विचारशून्य प्रतिक्रिया दिल्याने आपल्या वाट्याला येतं ते म्हणजे भय आणि चिंता. हे उतारावरती आधारित आहे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न क्रमांक 96, अनेक मुले इंटरनेटवर पुस्तक वाचतात या वाक्यातील कर्म शोधा. आता कर्म म्हणजे काय, की ज्या वेळेला वाक्यातील क्रियापदाला आपण काय ने प्रश्न विचारतो तेव्हा वाक्यातील आपल्याला कर्म सापडतं. आता या ठिकाणी वाचतात हे काय आहे, क्रियापद आहे. क्रियापदाला आपण प्रश्न विचारला काय वाचतात, तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतंय पुस्तक. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, कारण पुस्तक हे काय होतं, या वाक्यातील कर्म आहे. पुढचा प्रश्न, आपण कोणती गोष्ट भेट म्हणून द्यायला हवी असे लेखक सुचवतो. तर लेखकाने उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की आपण प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी काय भेट दिली पाहिजेत, पुस्तकं भेट दिली पाहिजेत. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 98, लेखकाच्या मध्ये कोणती कृती विना व्यत्यय करता येते. तर वरील उत्तरामध्ये लेखकाने सांगितले की वाचन हे मात्र विना व्यत्यय आपल्याला करता येतं. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, सलग वाचन आपल्याला विना व्यत्यय करता येऊ शकतं. पुढील प्रश्न क्रमांक 99, मुलांच्या मोबाईल बघण्याविषयी लेखकाने न सांगितलेला तपशील शोधा. आता उत्तरामध्ये मुलं कोणत्या क्षणी वापरतात हे सांगितले, त्यामध्ये फक्त एकच ऑप्शन सांगितलेलं नाही, तो म्हणजे कोणता, झोपताना. इतर वेळेला दुचाकीवरून जाताना मुलं मोबाईल वापरतात, कार चालवित असताना मोबाईल वापरतात, रस्त्यावरून चालताना किंवा जाताना सुद्धा मुलं काय करतात, मोबाईल वापरतात. इथं न सांगितलेला तपशील आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 1, झोपताना. पुढील प्रश्न बघा, आता पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. आता 100 ते 105 बघा, कवितेवरती आधारित विचारलेत. आता प्रश्न क्रमांक 100,
पंखांची फडफड थिजून जाईल या ओळीचा अर्थाशी साधर्म्य नसलेले वाक्य ओळखा. आता साधर्म्य म्हणजे काय? समान अर्थ नसणारं वाक्य ओळखायचं आहे. पंखांची फडफड थिजून जाईल याचाच अर्थ होतो पक्ष्यांची धडपड थांबणे. परत आयुष्य निश्चल होणे म्हणजे आयुष्य संपून जाणे. आयुष्य गोठून जाणे म्हणजेच आयुष्य संपून जाणे. आता याचं योग्य उत्तर येईल ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. कुणीतरी हळहळणे हा या प्रश्नाचा अर्थ होऊ शकत नाहीये म्हणून 100चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न क्रमांक 101. पुन्हा वाहतील वारे यातून कवीला काय सुचवायचे? आता पुन्हा वाहतील वारे म्हणजे काय? पुन्हा वेळ येऊ शकते म्हणजेच काय होणार आहे? परिवर्तन या ठिकाणी लेखकांना सुचवायचं आहे की परिवर्तन होईल आणि पुन्हा चांगले दिवस येतील. प्रश्न क्रमांक 102. प्रस्तुत कवितेत कवीने कशाचे चित्रण केलेले आहे? तर कवितेमध्ये बऱ्याच वेळेला सांगितले की मृत्यूनंतरची परिस्थिती काय आहे, त्यावेळेला कुणाला काय वाटेल हे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रस्तुत कवितेमध्ये मृत्यूनंतरची परिस्थितीचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 103. थिजून जाईल तेव्हा मधील अधोरेखित काय आहे? आता या ठिकाणी बघा जाईल हे काय होतंय? सहाय्यक क्रियापद आहे. तर थिजून हे काय करतंय? क्रिया दर्शवते म्हणजेच याला म्हटलं जातं धातू साधित. आणि जेव्हा धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद दोन्ही एकत्रित येतात त्यावेळेला बनतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 नुसार संयुक्त क्रियापद. म्हणून 103 प्रश्न थिजून जाईल तेव्हा मधील अधोरेखित शब्द आहे थिजून जाईल हे काय दर्शवतंय? संयुक्त क्रियापद. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 104. मज हसणारे मग उगीच तेव्हा रडती यातून कवीने कोणता भाव व्यक्त केलाय? भाव म्हणजे कोणता अर्थ व्यक्त होतोय? तर आता बघा हसणारे आणि रडती हे एकमेकांचे काय आहे? विरोधाभास आहेत. विरोधाभास ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्या ठिकाणी उपहास हा काय होतो? भाव व्यक्त होतो. परंतु काय विद्यार्थ्यांनी हळहळ हे पण या ठिकाणी केलेलं आहे की माझ्या मृत्यूनंतर तुम्हाला आज जे हसताय त्यांना काय येईल? रडू येईल म्हणजे त्यावेळेला तुम्हाला हळहळ वाटेल. आता हळहळ जर म्हटलं तर मग दुःख पण येतंय म्हणून याचं योग्य उत्तर राहील ते म्हणजे काय येईल? पर्याय क्रमांक 4. कारण ज्या वेळेला एकाच वाक्यामध्ये एकमेकांच्या विरोधाभासातले शब्द वापरले जातात त्याला ज्या ठिकाणी उपहास हा शब्द अर्थ प्राप्त होतो. पण काही मुलांनी हळहळ हे सुद्धा उत्तर दिलेलं आहे पण माझ्यामध्ये तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न. नियती या शब्दाचा भावार्थ प्रकट न करणारा शब्द म्हणजे काय? नियती या शब्दाचा अर्थ न दर्शवणारा शब्द. नियती म्हणजे दैव. दैवलाच आपण दुसरा शब्द म्हणतो नशीब किंवा त्याला आपण म्हणतो प्रारब्ध. फक्त ईश्वर हा शब्द येणार नाही म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 106. प्रभावीपणे व्याकरणाचे अध्यापन. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो 106 पासून आपलं काय झालेलं आहे? अध्यापन शास्त्राचे प्रश्न सुरू झालेले आहेत. आता अध्यापन शास्त्रामध्ये बघा मी मॅरेथॉन घेतलेलं त्या मॅरेथॉनमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले सेम त्या पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आता आपण जी प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो बघतोय ती कुठली आहे? एल सेटची प्रश्नपत्रिका आहे. त्याचे प्रश्न जर तुम्हाला जर नीट सापडत जर नसतील तर थोडंसं प्रश्न मागं पुढं असण्याची शक्यता आहे. ते प्रश्न थोडे चेक करा आणि मग उत्तरपत्रिका आपली कन्फर्म करा. 106 प्रश्न. प्रभावीपणे व्याकरणाचे अध्यापन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर या ठिकाणी काय होईल? पाठांतराने व्याकरणाचे नियम करणे हे योग्य उत्तर नाहीये आणि आपलं उत्तर हेच येईल. कारण का? व्याकरणाचे नियम पाठ करणे या ठिकाणी म्हणले आणि आपल्याला माहिती आहे की आपण पाठांतर अजिबात करायचं नाहीये. कोणतीही गोष्ट आपण समजून किंवा आकलन करून घ्यायचे. या ठिकाणी म्हणले पाठांतराने व्याकरणाचे नियम पाठ करणं. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 107. पुढील वाक्याच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही आहे म्हणजे चुकीचं विधान विचारलेलं आहे? 1. कविता गाणी आणि समूहगीते मुलांसाठी अभिव्यक्ती उन्नत करणे आणि गेय वाक्य आहे हे विधान बरोबर आहे. परत कविता आणि गाणी समूहगीते मुलांसाठी विस्तारित शब्दसंग्रह आहे हेही विधान बरोबर आहे. 3. कविता गाणी आणि समूहगीते मुलांसाठी शब्द आणि वाक्यरचना पाठ करणे आहे. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे पाठ करणे आणि आपल्याला पाठांतर करायचं नाही कारण आपण सीटीटी मध्ये बरेच वेळा बघतो रटना, पठन करणं किंवा पाठांतर करणं, याद करणं, स्मरण करणं हे उत्तर कधी येत नाही. त्यामुळे पाठांतर करून नाहीये. पुढील वाक्याच्या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे? कविता गाणी आणि समूहगीते काय उच्चारण सराव पण आहे. आपण उच्चार योग्य करतोय का? आपले उच्चार व्यवस्थित आहेत का? आपल्याला एखाद्या अक्षराचा उच्चार नीट करता येतो का? हे पडताळून घेण्यासाठी ते योग्य आहे. फक्त चुकीचा ऑप्शन येतोय तो म्हणजे कुठला? शब्द आणि वाक्यरचना पाठ करणे आणि आपल्याला योग्य नसणार विधान विचारलंय म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा. 108. इयत्ता 3रीची शिक्षिका मुलांना आपल्या मित्राला शकतो या त्याच्या क्षमतेवर 5 प्रश्न विचारायला सांगते. उदाहरण तू गाऊ शकतो हा उपक्रम डॅश यासाठी
आहे. आता शिक्षिकेने काय केले बा, शकतो या क्रियापदावरून आधारित 5 प्रश्न विचारायला सांगितलेत की ते प्रश्न कोणतेही असू शकतात. मग ज्यावेळेला ज्या प्रश्नाचं उत्तर अनेक मार्गाने देता येतं त्यावेळेला तो अपसारी चिंतनचा प्रश्न असतो, यानी की काय असणार आहे, मुक्त प्रश्न आहे. आणि बोलून विचारायचे आहेत म्हणजेच काय येणार आहेत, मुक्त संभाषण. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा 109. प्राथमिक पातळीवर ग्रंथालयाचा वापर याबाबत कोणते विधान योग्य नाही. आता प्राथमिक पातळीवरती म्हणजे काय, प्राथमिक म्हणलं की आपण काय करतो 1 ते 8, पण हा प्रश्न विचारला होता तो 1 ते 5च्या पेपरमध्ये होता, म्हणजे निम्न प्राथमिक स्तरावरती आधारित. ग्रंथालयाचा वापर कुठला योग्य नाही. बा ग्रंथालय म्हणजे निवळ पुस्तक ठेवण्याची जागा नसून ती काय आहे, मोठ्याने वाचणे हे फक्त ग्रंथालयात शक्य असते. हे विधान फक्त काय होते, रॉंग होते. कारण का, तर मोठ्याने वाचन फक्त ग्रंथालयात नाही, अन्य कोणत्याही ठिकाणी आपण करू शकतो. फक्त ग्रंथालयामध्ये जाऊन मोठ्याने वाचन करणं हे योग्य नाही. मोठ्याने वाचन म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो प्रकट वाचन. प्रकट म्हणजे काय की उच्चार बाहेर आपल्या मुखाच्या बाहेर पडतात, त्याला आपण म्हटलं जातं प्रकट वाचन, आणि हे योग्य नाही. ग्रंथालयामध्ये जाऊन आपण काय केलं पाहिजे, आपल्या पुस्तकामध्ये आपण डोकं घालून मौन वाचन किंवा मनातल्या मनात वाचन करणे या ठिकाणी योग्य आहे. चुकीचं वाक्य आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, मोठ्याने वाचन हे फक्त ग्रंथालयात शक्य असते. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 110. बा अक्षर आणि ध्वनी यांच्या सहसंबंधावर भर देणारी साक्षरता शिक्षण पद्धती म्हणजे काय. आता अक्षर आणि ध्वनीमध्ये बघा, मी या ठिकाणी अ हे अक्षर काढलं आणि अ हा उच्चार सुद्धा या ठिकाणी मी व्यक्त केला, म्हणजेच काय केलं, अक्षरही दिला आणि अ हा ध्वनी सुद्धा दिला. त्यालाच काय म्हणलं जातं, फोनिक इन्स्ट्रक्शन. म्हणजेच याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, स्वनिमिक सूचना किंवा फोनिक इन्स्ट्रक्शन. फोनिक इन्स्ट्रक्शन मध्ये काय असतात, उच्चारांना महत्व आहे. पुढील प्रश्न 111. विद्यार्थ्याला वास्तव परिस्थितीत भाषा वापरणं या त्याच्या उद्दिष्टापर्यंत कोणती बाब घेऊन जाते. जर वास्तव परिस्थितीत जर भाषा जर वापरायची असेल तर त्याला कॉग्निटिव्ह मेथड म्हणतात, यानी की संज्ञानात्मक पद्धती. म्हणून याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. कारण कधी विद्यार्थी भाषा प्रत्यक्ष वास्तव परिस्थितीत वापरणार आहे, जर त्याला आकलन झालं तर, आणि आकलन झालं समजून घेतलं म्हणजे संज्ञानात्मक पद्धतीचा या ठिकाणी वापर होतो आहे. पुढील प्रश्न 112. पुढीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थ्याला वर्गात त्याची मूळ भाषा वापरण्याचं उत्तेजन देत नाही. आता या ठिकाणी समजून घ्या की याचे योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक 1. कारण थेट पद्धती म्हणजे काय, जर मी समजा तुम्हाला इंग्लिश विषय शिकवत आहे, जर इंग्लिश विषय शिकवत असताना जर याचं स्पष्टीकरण जर मी टोटली इंग्लिश लँग्वेज मधूनच देत असेल तर याला काय म्हटलं जातं, थेट पद्धती म्हणजे डायरेक्ट मेथड. आता दुसरी एक मेथड असते ती म्हणजे कुठली, इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड म्हणजेच काय, थेट पद्धती, आणि इनडायरेक्ट मेथड म्हणजे काय, अप्रत्यक्ष पद्धती. त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर मूळ मातृभाषेलाच महत्त्वाचं स्थान देऊन त्याचं स्पष्टीकरण दिलं जातं. म्हणून समजून घ्या, मूळ भाषा वापरण्यास उत्तेजन देत नाहीत त्याला काय म्हटलं जातं, थेट पद्धती. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 113. आधारभूत पातळीसाठी पाठ्यपुस्तक तयार करताना पुढीलपैकी कोणता सिद्धांत उपयुक्त नाहीये. बघा विचार करा, जर तुम्हाला पाठ्यपुस्तक निर्मितीवरती सदस्य म्हणून जर नेमणूक जर झाली तर पाठ्यपुस्तक तयार करत असताना कोणकोणते सिद्धांत उपयोगी पडतात आणि कोणता सिद्धांत उपयोगी पडत नाही. तर तंत्रज्ञान सिद्धांत हा तुम्हाला उपयोगी पडत नाहीये. म्हणजे टेक्निकल लँग्वेज वापरून तुम्हाला चालणार नाहीये, कारण टेक्निकल भाषा, टेक्निकल लँग्वेज ही विद्यार्थ्याच्या काय होईल, डोक्याच्या वरून जाईल. तुम्हाला सादरीकरण सिद्धांत वापरावा लागेल, अभ्यासक्रम सिद्धांत पण वापरावा लागेल आणि मूर्त गोष्टींचा विचार करावा लागेल. तुम्हाला तंत्रज्ञान टेक्निकल आधारित सिद्धांत वापरून चालणार नाहीये. त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न क्रमांक 114. राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा यानी की NCF नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कच्या धोरणानुसार कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंददायी, समावेशी आणि स्वागतशील वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल. तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास अवस्थेसंबंधीचे मुलांचे कार्य प्रदर्शित करणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा 115. अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील मुले शिक्षणात चांगल्या प्रकारे गुंततात जेव्हा, कधी बघा मुलं चांगल्या प्रकारे शिक्षणात जेव्हा कधी गुंततात तर मुलांना प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग केलं जाईल त्यावेळेला. म्हणजेच काय होणार आहे, पर्याय क्रमांक 3. ते एकापेक्षा अधिक संवेदनांचा आणि हातांचा वापर करतील. हातांचा वापर केला म्हणजेच काय झालं, प्रत्यक्ष कृती आली आणि कृतीतून घेतलेलं ज्ञान हे काय होतं, जास्त काळ स्मरणात राहतं किंवा लक्षात राहतं. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 116. 5वी इयत्तेचा विद्यार्थी म्हणतो,
माझे काम शिक्षिकेला देण्यापूर्वी मी ते एकदा नीट पाहतो. विद्यार्थी कोणत्या लेखन पातळीवर आहे बघा. शिक्षिकेने एक काय केलेलं आहे की स्वाध्याय मुलांना लिहिण्यासाठी दिलाय. आता जर समजा स्वाध्याय लिहून कंप्लीट झालेला आहे पण तेव्हा मुलानं काय केलंय की तो स्वाध्याय व्यवस्थित लिहिला गेलाय किंवा नाही हे पुन्हा एकदा पडताळून बघतोय आणि मग तो शिक्षिकेला काय करतोय तपासण्यासाठी देतोय. यानी की काय करतोय तो स्वाध्याय तो प्रूफ रिडिंग करतोय. प्रूफ रिडिंगलाच मराठीमध्ये शब्द आहे तो म्हणजे मुद्रित शोधन. म्हणजे लिहिण्यामध्ये काय चुका वगैरे त्रुटी वगैरे राहिलेत का हे पडताळून तो करेक्शन करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 117. साक्षरता आत्मसात करण्यासाठी पुढील कोणते कौशल्य आत्मसात केले पाहिजे. आता साक्षर आणि निरक्षर या दोन कन्सेप्ट आहेत. साक्षर म्हणजे काय ज्याला लिहिता बोलता वाचता येतं. मग साक्षरता आत्मसात करण्यासाठी आपल्याला कोणतं कौशल्य आलं पाहिजे तर पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर राहील. कारण का भाषेचं आकलन होणं गरजेचं आहे आणि आकलन झाल्यानंतर डिकोडिंग होणं. आता कोडिंग आणि डिकोडिंग म्हणजे काय जर समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याला संदेश पाठवला तर त्या संदेशचं आकलन होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे त्याचं डिकोडिंग केलं पाहिजे. डिकोडिंग केल्यानंतरच मग आपल्याला काय होतं त्या भाषेचा किंवा त्या संदेशाचा त्या मेसेजचा काय होतो अर्थग्रहण होतो. आणि साक्षर होणं म्हणजेच काय आहे आकलन महत्वाचं आहे आणि भाषेचं काय झालं पाहिजे डिकोडिंग होणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 118. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिका वेगवेगळ्या प्रकारची अध्ययन अध्यापन सामग्री यानी की TLM म्हणजे टीचिंग लर्निंग मेथड एकत्र करू मेथड नाही मटेरियल टीचिंग लर्निंग मटेरियल एकत्र करू इच्छिते. अध्ययन अध्यापन सामग्री एकत्र करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब योग्य नाही. निगेटिव्ह ऑप्शन आपल्याला काढायचा आहे आणि निगेटिव्ह ऑप्शन आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 1. कारण पर्याय क्रमांक 1 मध्ये काय सांगितलेलं आहे सामग्री विद्यार्थ्यांनीच तयार केलेली असावी. आता विद्यार्थ्यांनीच इथं अपेक्षित काय होतं विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनी सुद्धा सामग्री तयार केलेली असावी. इथं फक्त काय म्हणले विद्यार्थ्यांनीच चा अर्थ होतो फक्त आणि फक्त आणि फक्त आणि केवळ हे आपले शब्द काय आहेत निगेटिव्ह आहेत आणि आपल्याला निगेटिव्ह ऑप्शन काढायचा आहे म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा. 119. इयत्ता तिसऱ्या इयत्तेच्या शिक्षिकेला वर्गात वाचन कट्टा सुरू करण्याची इच्छा आहे. यासाठी पुस्तकांची निवड करताना पुढीलपैकी कोणते प्रश्न प्रामुख्याने विचारात घेता येतील. समजून घ्या की तुम्ही इयत्ता तिसरीचे शिक्षक आहात आणि तुमच्या वर्गामध्ये काय करायचं आहे वाचन कट्टा सुरू करायचा आहे. तर तुम्ही पुस्तकांची निवड करताना मार्केटमधून पुस्तकं खरेदी करून आणत असताना खालील 4 निकषांपैकी कोणत्या निकषाला जास्त महत्त्व द्याल तर याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुस्तके तिसऱ्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांची काय करतील पूर्तता करतील. कारण यालाच आपण काय म्हणू शकतो संदर्भ ग्रंथ म्हणू शकतो. आता कुठल्याही शिक्षिकेला असं वाटेल की आपण वर्गामध्ये तिसरीच्या वर्गातील मुलांना का शिकवतोय भाषा त्या भाषेचं उद्दिष्ट पूर्णत्वास यावं यासाठी आपण अन्य संदर्भ ग्रंथ सुद्धा काय करतो वाचनासाठी देतो. त्यामुळे इथं तुम्हाला उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठीच त्याचा वापर करता येईल. काही जणांचं असं मत असेल की पुस्तके एकापेक्षा अधिक मार्गदर्शक संदर्भासाठी उपयुक्त ठरतील. ते संदर्भासाठी उपयुक्त आहेत पण संदर्भ मुळात का आपण घेत असतो आपलं ठराविक जे उद्दिष्ट आहे त्याची पूर्तता करण्यासाठी. म्हणून याचं योग्य उत्तर राहील ते पर्याय क्रमांक 1. तरी सुद्धा आन्सर की मध्ये काही उत्तर देतात ते आपण थोडंसं पाहावं लागेल. आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 120. शिक्षिका मुलांना त्याचे वर्कबुक एकमेकांसोबत बदलून घ्यायला आणि त्याचे काम तपासायला सांगते. या उपक्रमाचे उद्दिष्ट बघा. शिक्षकाने काय केले वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी जे वर्कबुक तयार केले ते काय करायला सांगितले वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना एकमेकांमध्ये शेअर करून तपासायला सांगितले. याचाच अर्थ येतोय पर्याय क्रमांक 1 सवंगड्याचे काम तपासण्याचे कौशल्य विकसित करणं. म्हणून याचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो आपण एल बुकलेट मधील आपण काय केलेले आहेत प्रथम भाषा मराठीचे 30 प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. यामध्ये किमान 1 ते 2 प्रश्नांचीच उत्तरं मागे पुढे होण्याची किंवा बदलण्याची शक्यता आहे पण बाकीची उत्तरं सरासरी आपण बरोबर आहेत. त्यामुळे या प्रश्नपत्रिकेमध्ये ज्यांना उत्तरं मॅक्झिमम बरोबर येत आहेत त्यांना पासिंग होणं फार सोपं जाणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मराठीचे बघितलेले आहेत. आता थोड्या कालावधीनंतर आपण लगेच दुसरा व्हिडिओ आपण टाकतो त्याच्यामध्ये हिंदी या विषयाचे आपण प्रश्न टाकत आहे की ज्यांनी द्वितीय भाषा म्हणून हिंदी निवडलेले आहेत त्याचे 30 प्रश्नाचे उत्तर आपण देतोय. आता हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आवडला याबद्दल तुम्ही कमेंट करा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.